मला जेव्हा जेव्हा माझ्या गावाची आठवण येते ना, तेव्हा मी बनवते सुकट वांगा आणि बटाटा. मला माहिती आहे मोस्ट ऑफ लोकांनी खाल्ला असेल, पण ज्यांनी नाही खाल्लाय त्यांना मी आता रेसिपी सांगते आणि जे बनवतात त्यांनी मला सांगा की तुम्ही कसं बनवता. सर्वात आधी तेलामध्ये भरपूर टेचलेली लसूण घालायची. लसूण थोडीशी परतली की घालायचा कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो. कांदा टोमॅटोला मस्त मऊ करून घ्यायचा आणि भिजवलेली सुकट त्यात टाकायची. मी आंबाडी सुकट टाकली आहे, पण तुम्ही बारीक पण टाकू शकता. सुकट छान तेलामध्ये परतून घ्यायची. पाहिजे तर थोडा वेळ झाकण पण ठेवायचं. मग त्यामध्ये टाकायचं हळद, मीठ आणि मसाला. बाकी याच्यात काहीच मसाले टाकायची गरज नाही. मग त्यामध्ये टाकायचा वांगा आणि बटाटा. त्याचसोबत मी आंबोशी पण टाकते. आता आंबोशी म्हणजे सुकवलेले आंबे असतात. तुमच्याकडे कोकम असेल तर तुम्ही कोकमही टाकू शकता. दोन्ही सेमच काम करतात. त्यानंतर यामध्ये टाकायचं पाणी तुमच्या कन्सिस्टन्सी अकॉर्डिंग. गावी हे थोडंसं पातळच बनवतात, पण मी इथे थोडंसं जाडसर बनवते आणि तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहे. आता बटाटा शिजला की गॅस बंद करायची. वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि खायला घ्यायचं. आणि माझ्या अकॉर्डिंग याच्यासोबत तांदळाची भाकरीच बेस्ट लागते, कारण मी लहानपणीपासून तरी तसंच खाल्ले. तुमच्या घरी पण ही रेसिपी बनवत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी बनवतात हे पण सांगा.